लक्ष द्या बुवांना मी एक विषय बोललो होतो, शाहीर बोलले होते, आग लावी. बुवा आले आलेच म्हणतो ही आग अशी मी फुकून टाकली. बुवा तुम्हाला एक सांगू इच्छितो, भले तुम्ही आज नामवंत आहात, मला अभिमान आहे. कारण का आपल्या तालुक्यातील कोणतरी शाहीर, एक नामवंत शाहीर घडू लागले, त्याचा मला अभिमान आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, हा जोशी शाहीर थुकून टाकण्याच्या असे भले भले शाहिरांनी या जोशी बुवांना खूप प्रयत्न केला, पण जोशी बुवा जसा आहे तसाच्या तसा अजून रंगमंच गाजवतो. आलं लक्षात बुवा, जास्त काय बोलणार नाही, कारण कोणत्याही शहराला थुकून टाकण्या एवढं आहे ना. आग लागली होती आणि आगीमध्ये कधी पाऊल टाकायचा प्रयत्न करू नका, नाहीतर ना स्वतः जळून जा. असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही करता, तुमचा विषय माझ्यासाठी नवीन आहे. जर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला नक्कीच सापडलं तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. चला बुवा दुसऱ्या बारीकडे वळूया. लढण्याचा इतिहास आमचा. बुवांना हे वाक्य मला वाटतं मी 5-6 वर्ष जास्त झाले, फिक्स आहे. लढण्याचा इतिहास आमचा, हरण माझ्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा, हरण माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी, तोवर जिंकणं नियतीला शक्य नाही. मुलांना नाचू दे, वाद्य कर.
खाली बसा. पेटवली ना? तुमचा आवाज पाहिजे, बरोबर ना? काय म्हणे कोटातली मावशी, कोटातली काकू चांगला म्हणे. लांब बोले बुवा. एक खरं सांगू तुम्हाला, एक तुमची ठराविक गाणी सोडली ना, ती सोशल मीडियावर फेमस आहे, सगळ्यांना ठाऊक आहे. अखंड मुंबई नगरीमध्ये असो, जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुमची गाणी गाजतायत आणि तीच फरमाईश लोक तुम्हाला त्या गाण्यांसाठी देत आहेत, बरोबर की नाही? त्या गाण्यांना तुम्हाला फरमाईश येत आहे, बाकी तुमच्यात काय दम नाही बुवा. हा, तुमची ती गाणी फेमस आहे पण तुम्हाला फरमाईश देत आहेत, बाकी तुमच्याकडे काही नाही बुवा. हे लक्षात घ्या आणि मान्य करा. मी मान्य करणारा शायर आहे बुवा. तुमची लेखणी सुंदर आहे, मांडणी सुंदर आहे, वादच नाही बुवा. परंतु कमीपणा घ्यायचा तर कमीपणा घ्यायला शिका. शिकाल तर टिकाल. हा, भले भले आले ना गर्वान मिळेल, समजलं ना? भले भल्याने खपले. या कलेचा गर्व कधी करू नका बुवा, एवढीच विनंती आहे तुम्हाला माझी. कारण तुमच्यासारखा शाहीर आज खरोखर यशाचं शिखर गाठतोय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परंतु बारी म्हणजे बारी होणार. हा, तो वैयक्तिक विषय राहिला तुमचा. हा हा, घेतो बघा लंगोटाचा विषय. कोणच खाज होती की नाही, मी काढला सुद्धा नव्हता मागच्या वेळेला माझ्या मुंबईला, बरोबर? म्हणजे विषय आहे का? विषय आहे का मला सांगा. आता लंगोटा पण ठेवला, कोण लंगोटाला आहे. आता मुलांचा एक माणूस आला इथे परत घ्यायला, काय हो काय घेतो काय? तो म्हणतो काय लंगोट, त्याची फाटली, तर आता करू काय? झटपट मी परत घ्यायला आलो मला बुवा. तुम्हाला आव्हान पेलवता येत नसेल ना, तर ना आपला काही जमायचं ना सांगा. त्या खोपीच्या पाठी कशा आहे? हा, तू जर इथं लंगोट लावून आलास ना तर तुला 501 रुपये देतो मी. चल तू म्हणजे केवढा मी हलक्यात असं तर 2000 रुपये देतो, बरोबर की नाही? 2000 रुपये तुला आता देतो, कमी पडत असेल तर अजून 500 रुपये देतो. आणि बुवा पैसा आलं. हा तुमचा डायलॉग हा फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. अरे मूर्खा, तुझे शब्द तुलाच मारले, ते तुला कधी कळले ना? लक्षात घे बुवा. पैसा आलं हा बुवाचा डायलॉग फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे की नाही? त्या लोकांना कळलंय मी त्यांचा डायलॉग त्याला मारतोय आणि काय मारतोय. हा, बुवाला काय कळलं? माफी कळलं ना? बुवाच्या दम नाही राहिले बघा. हळूहळू घेणार आहे, गाणी घेतो बघा. हा दम आला काय तेवढा चिवालतोच कशा लांबोरीचा चिवालतोय. आता मोठा श्लोक मला येत नाही म्हणून चांगलं सुनावलं असतं तुम्हाला. काय बोलायचं तुम्हाला बघा. आजच माझा झाला पगार, देऊ नको तू आज उतार. बघा बुवांच्या बुवा तुमच्या घरापर्यंत मी जात नाही. बुवांच्या पप्पाचं नाव सकाराम. सरे बुवाचं बुवाच्या पप्पाचं नाव काय? सकाराम. हा हा, विकास सकाराम. हा, लांब मोरे जरा हे मोरे. बुवा सकाराम लांब मोरे. बुवा गीत घेतोय शास्त्राला अनुसरून. ज्याप्रमाणे तुम्ही बोललात, कमरेच्या खाली एक शब्द बोलणार नाही. बघा मी तुम्हाला वैयक्तिक काय बोलणार नाही, परंतु मार्मिक बोलून या रसिकांची मला खुश करणार आहे बघा. हा, तो सकारामाचा विषय कसा घेतोय तो बघा. हा, काही काही जात
त्या हट्टापायी राजा दशरथ दुःखी होई कैकईच्या त्या हट्टापायी राजा दशरथ दुःखी होई अहो तेव्हा कळे ना कसं हो काही अहो तेव्हा कळे ना कसं हो काही रडे दशरथ ढाई ढाई रडे दशरथ ढाई ढाई माझा राम राम सखाराम माझा राम राम सखाराम माझा राम राम सखाराम माझा राम राम सखाराम महावनवासाला जाई माझा राम राम सखाराम महावनवासाला जाई माझा राम राम सखाराम महावनवासाला जाई राजा हट्टापायी राजा दशरथ दुःखी होई राजा हट्टापायी राजा दशरथ दुःखी होई तेव्हा करे ना कसं हो काही अहो तेव्हा करे ना कसं हो काही राजा दशरथ ढाई ढाई राजा दशरथ ढाई ढाई माझा राम राम सखाराम माझा राम राम सखाराम महावनवासाला जाई माझा राम राम सखाराम महावनवासाला जाई अहो त्या मंडळाने त्या कपटाने त्या मंडळाने त्या कपटाने कैकईचे भरले कान तुमचा राम वनवासी गेला अहो तुमचा राम हा वनवासी भरताला माझ्या गाडी माझ्या भरताला गाडी माझा राम राम सखाराम माझा राम राम सखाराम महावनवासाला जाई माझा राम राम सखाराम महावनवासाला जाई स्वागतम स्वागतम आज या ठिकाणी आमचे आदरणीय शिष्य श्री अविनाश वीर हे या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत त्यांना शहरी मानाचा वजा करू त्याचप्रमाणे SM साऊंडचे मालक सूरज मालपेकर यांच्याकडून खास ढोलकीपटू सूरज खाके यांकरता 501 रुपये स्पर्श करत आहे त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय या खनवरे गावचे सुपुत्र विक्रमदादा कालकर विशाल कालकर आदित्य कालकर विदेश कालकर मामा भाषे आमचे खास भाषे यांच्याकडून 501 रुपयाचा स्पर्श केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे बोला जमवणार याच्यावर 500चं बक्षीस त्यांचं धन्यवाद आभार आहेत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
मी लंगोट घातलाय आई दाखवायचा विषय आहे हा. अहो लंगोट टाकायचं म्हणजे काय खायचं काम आहे हा. माझा लंगोट खाली आहे त्याच्यावर मोठं पॅन्ट आहे. कोणाला पटेल बुवा हा. पण तुम्हाला जमत नाही तर आव्हान स्वीकारायचं ना. लक्षात घ्या याच्या पुढं माझ्यासमोर वारी करता नाही ना चड्डीतच राहायचं. लक्षात घ्या बुवा. तुझ्यात दम नसेल ना तर आव्हान स्वीकारायचं नाही याच्या पुढं हा. आणि हा पॅराशूट वाईल म्हणतो. सुशांत गराडे तर आमचा सामना झाला होता आजनारीला. तिथे काय आम्ही काशी घेते तुम्हाला सकाळी समज आहे हो. सांगा मला बरोबर की नाही. तिथं आम्ही काय काशी घातली तर तुम्हाला काय करायचं आहे बरोबर आहे हा. आणि मला म्हणतो याचा पण तो पोट सुटलाय पोट. अरे माझ्या पोटाचा आणि शक्ती तुझ्याचा काही समज आहे दादा मला सांगा बरोबर की नाही. माझं पोट तू भरा येतोय हा वहिनी माऊली माऊली बरोबर की नाही. अरे माझं पोट भरा तू येतोयस काय. आज तुम्हाला देतोस खायला प्यायला हा. अरे खाता पिता करायचा मी. ज्याचं आहे पोट आणि ज्याचं नाही पोट तो विकार सोड. लक्षात ठेव ज्याचं नाही पोट तो विकार सोड हा. आणि आम्ही सावकार सोड हा. त्याची लायकी नाही त्याची. हो म्हणतो माझं पोट फुगलंय म्हणतो. अरे माझं मी सावरतोय तू आणि माझ्या गावाचं नाव कोट. मी घालतो कोट माझ्या गावाचं नाव कोट. काय घालू हा. घातला ना रडवीन तुला. मी आज जरी आधी माझ्या पार्वत असलो तरी मी बघ पापी आहे मिशी आहे दाढी आहे सगळं काय आहे हा. तुला सोडणार नाही हा. लांबोऱ्या बुवा म्हणतात सलग बुवानी 4 सामने माझ्या बरोबर करावेत करून दाखवावेत. त्याची मी दाखवतो म्हणतात बुवा. लांबोरे बुवा 4 सामने सोडा सलग नवरात्रीचे 8 कार्यक्रम तुमच्या बरोबर लागले ना. स्वतःच्या हिमतीवरती बुवा जसं तुम्ही कार्यक्रम करता तसं मी कार्यक्रम करतो. लक्षात घ्या इकड तिकड सगळं आणत नाही चोरून. 8 महिला 8 कार्यक्रम जरी लागले तरी तुला पुरून उरेल एवढा माझा शब्द आहे. आणि पॅराशूट व्हायला जर म्हटलंच ना त्या समोर तेव्हा ते काय काशी घालायचे घातले मी हा. तुझी घालायची असेल तर तसं बोल हा. असो बुवा याच्या पुढं माझ्या पोटावर जायचं नाही. लक्षात घ्या माझ्या पोटावर जायचं नाही. माझ्या वैयक्तिक जिंदगीवर काय बोलायचं नाही बरोबर की नाही. मी तुमचं सकाराम बोललो पण पटवून दिलं की नाही पाहुणे बरोबर की नाही. मी सकाराम म्हणजे सखाराम याचा बाप सकाराम नव्हे हा. असो हो गाणं म्हणून गेलं त्या ठिकाणी हो म्हणतात की वन टोपी घातली का. वन टोपी घातली होती काय जोशी काकून. वा टोपी घातली होती पण तुम्हाला दिसली नसेल तुम्ही लांब होतात हा हा. बहुत लेखणी सुंदर आहे काय विषय नाही. सोन्या मी सारखा काय मीच लावू त्याला काहीतरी बोल त्याची लाईट आहे विचार जरा लगोट लावायची हा. मग आदिशक्ती आहे माई. बाईच्या नादाला लागायचं नाही माहिती आहे का हा. बाईच्या नादाला लागायचं नाही हा. लांबोऱ्या लक्षात ठेव. असो हो तुम्ही जो हवा गाणं घेऊ हा. वाज होत
एक गोवांची सुंदर गण आहे. पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं. खूप सुंदर गण आहे गोवा. गीत रचना सुंदर आहे, त्याबद्दल काय वाद नाही. त्याला कटिंग देतोय बघा. ला 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 साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. माझ्या कोकणच्या भूमीला, माझ्या कोकणच्या भूमीला लागली नजर कोणाची. साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. या ठिकाणी तुम्ही जोगण गायला होता. इतना मैं चाहूं तुझे हो कोई किसी को न चाहे. गाण्यामध्ये सूर ताल असावा. लोकांना ऐकताना काहीतरी मंत्रमुग्ध व्हायला पाहिजे, बरोबर की नाही. गायकी अशी करावी, त्याला थोडीशी गंमत पाहिजे, थोडीशी टेस्ट पाहिजे, बरोबर की. आपण जेवण जेवतो त्याला चव पाहिजे की नाही. हो हा बुवा काय बडबडतो येण्याच्या चक्रा. बुवा गाणी म्हणतात सुंदर, मांडी चांगले, पण आवाजात दम नाही तुमच्या. आवाज कसा असावा, लोकांच्या मनापर्यंत पोचला पाहिजे, त्याला गोडवा पाहिजे. बघा हा गण माझ्या बालपणी मोठं सुंदर गण आहे. सगळ्यात चाल घेत गाणार आहे बघा. शॉर्टकट कार्यक्रम घेतोय बघा कसं म्हणायचं आहे. त्यानंतर बुवा या ठिकाणी मी जोगण गायला होता. बुवा कटिंग दिली, मला काय पटलेलं नाही, त्याची यमक नाही ना, त्याचं काही नव्हतं बुवा. हा धडकनों की जान हो तुम,
दिल में है तुम्हारी चाहते, सोच भी नहीं सकते हो तुम, उतना प्यार तुमसे है कसं नको. हा बघा काय म्हणतात बघा, चमक काय काय नाही. बुवा गाण्यामध्ये म्हणून गेले काहीतरी, काय कळत नव्हतं बुवांचा आवाज, यमकप्रास काय बुवांचा नव्हता. त्यानंतर बुवा तुम्ही जोगण गायलात, त्याची थोडक्यात कटिंग देतो बघा. काय म्हणायचं आहे, हो दुल्हन सी सजी धरती फुलावो आसमान. बुवा हा गाय जवळजवळ मी 8 वर्षापूर्वी गायलाय. जीवन बुवांची ना माझी बारी होती शिरोलीमध्ये, तेव्हा याला 5 वेळा वंश फोर आला होता या गाण्याला. बुवा लक्षात घ्या कसं गातो बघा, हो दुल्हन सी सजी धरती फुलावो आसमान, भुलाता है हमें फिरो चाहत का जहां, आया बलौटे चले, आया बलौटे चले, आया बलौटे चले, आया बलौटे चले. Now 1 2 3 4. अरे बुवा ये गाड्या, तुझं गाव केलमन विवली बुवा. नमनात नाही तर आला म्हणतो ही हा हा हा. बुवा नमन क्षेत्रामध्ये अगदी 7वीला असल्यापासून मी कार्यरत आहे. लक्षात घ्या, 5 कामं करायचो माहितीये का बुवा. लक्षात घ्या, कोणाला विचारा, कॅशोवाला आला नाही तर कॅशो पण घ्यायचं मागे. लक्षात घ्या, तेवढे तुझ्यात दम आहे काय. नुसतं बोलायचं म्हणून बोलू नका. प्रधानजी वाजव शिकवायचं नाही, हे आमच्या रक्तात आहे.
लक्षात घ्या, हे आमच्या रक्तात आहे. हे आम्हाला शिकवायचं नाही आमची लोककला. हा, ही आपली लोककला, आम्ही या मातीतलेच आहोत, हे भैया नाही. परंतु नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या बुवा. हा, जे तुमच्याकडून चांगलं आहे ते चांगलं घेणार, वाईट आहे ते तुम्हाला परत करणार बुवा. लक्षात घ्या. हा, बुवा म्हणून गेलेला आहे. बुवा म्हणतात की गवळणीमध्ये आम्ही भाव बघून येऊ. आम्ही भाव बघून येऊ. तुला काय करणार राधे? तुम्ही राधेची बाजू मांडायची असं बुवाला म्हणायचं होतं. बरोबर आहे की नाही? बुवाला म्हणायचं मी राधेची बाजू मांडायची होती. बुवा मी काय काला कृष्णा आणि आपला बलराम पेलवान हे एवढं सांगत नव्हतं बुवा त्याच्यामध्ये. लक्षात घ्या, एक भाग मांडण्याचा प्रयत्न केला होता. बुवा तुम्ही अर्थाचा अनर्थ करून घेता ही तुमची चुकी आहे. हा, तो एक आला होता, मग सावला होता, मग कोलेवाडीतनं गेला, खानवलीत गेला. आता बुवा करमान मिळाला. बुवा आयदावरून किल्ल्यावर घेऊन जावं ना का बघा. हा, माझ्या हा विषय झालेला आहे बघा. पोटाचा विषय माझा घेतलाय. माझ्या पोटात जाऊ नका परत सांगते बघा. खोबरेल तेल आणून देतो काय? का तुला देव आणून काम 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 करतोय बुवा. हा, बुवा या ठिकाणी तुमच्या गवळणीची कटिंग देतो बघा. तुम्ही म्हटलात की याच्या पुढचा भाग मला गाऊन दाखवा बुवा. मी या ठिकाणी बघा तुमचा पुढचा भाग गाऊन जातोय. लक्ष असावं. 60 बघा, वाजू नका जरा वाजव जरा आता ठेवलंय ना. निर्भीड बाणा तोफ खाणार नात धडाडला. महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव चढाडला. वा तुमचं असं गाणं होतं. ते म्हटलं होतं की याच्या वा पुढचा भाग मला गाऊन द्या. वा म्हणाले होते की 7 महिन्याची घरवारा मावशी असं हे दिवस गेलं. 7 महिन्याची घरवारा मावशी असं हे दिवस गेलं. तोंड तुझं झालंय चिकन मावशी. तोंड तुझं झालंय चिकन मावशी. तोंडाचीच काय? हा, तोंडाला तोंड तू झालंय चिकट मावशी. तोंडाला तेल लावलंय. बरोबर आहे ना? हा, असा बुवांचा विषय होता. बुवा तुम्हाला उत्तर देतो. लक्ष असावं. जरा बाहेर या. आता मला काय आवाज आला नाही. हा, होते मी 7 महिन्याची. कोणत्या भाषेत समजा. हा, होते मी 7 महिन्याची गारवारा मावशी असं माझं हे दिवस गेलं. होते 7 महिन्याची गारवारा मावशी असं माझं हे दिवस गेलं. डोहाळे माझे तुम्ही पुरवलं फणस देऊन. डोहाळे माझे तुम्ही पुरवलं फणस देऊन. डोहाळे माझे तुम्ही पुरवलं फणस देऊन. होते 7 महिन्याची घरवारा मावशी असं हे दिवस गेलं. होते 7 महिन्याची घरवारा मावशी असं हे दिवस
होता. सगळ्यांना पटवून देतो का मी गाणं गायलंय, परंतु तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी बुवांच्या अनुषंगाने काय म्हणायचंय बुवांना? मावशी आहे गरोदर, आहे की नाही? मावशी आहे गरोदर 7 महिन्याची आणि तिच्या तोंड चिकाटलंय, तोंड तिथं चिकाटलंय म्हणतो. आणि ते तिला म्हणतो प्यार लावलाय, प्यार. ओ लांबोरे प्यार लावतो काय? हा लांबोरे म्हणतात प्यार लावलेला आहे. ओ लांबोरे तुम्ही तो मावशीला फरक दिला ना. आता मावशी मला 7 महिन्याची गर्व आहे, बरोबर गेलाय. ती तिथे डोळा पुरवायचं कोण? तुम्ही मावशान फणस आणलाय. आता फणस खाल्लं आपलं होता ना चिकटतात, बरोबर की माऊली? पट्ट का बघा सगळ्यांना. वरचं उत्तर आहे का? आपले काय ओठ चिकटतात, मग काय लावतो ते, बरोबर की नाही? मग हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुमच्या गाण्याला अनुषंगाने गाण्यानं पण दिलंय आणि शब्दात सुद्धा सांगितलंय. हे मान्य करा. हा वाजवा असं येतं. खदलवली म्हणतो खदलवली. अरे तुझी दिनभर फाटली माझ्याकडे लिंगवड बघून, बरोबर की नाही? माझ्याकडे लंगवड बोवायची दिनभर फाटली पहिल्यांदा. दुसरे त्यांचे भाव आले घ्यायला, ते पण घाबरले. काय नेतो काय? आपलं नाही नीट बोलावं. नेतो काय परत काय? तो तुम्ही लावा. काय बोलायचं असू बोलण्यात नाही हो, नाही बोलण्यात नाही. तुमचे डायलॉग मी तुम्हाला लोकांना माहिती, तुमचे डायलॉग फेमस आहे ते. मी तुमची कॉपी नाही करत, मला गरज नाही. लक्षात घ्या. माझ्याकडे भरपूर काय आहे. हिंदी गाण्याची क्वालिटी आपल्याकडे आहे. एनी टाइम आहे की नाही? एनी टाइम आजमावचं असेल ना तुला बुवा, एनी टाइम या रंगमंचावर यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर मी मोठेपणा मला स्वतःचा करत नाही. तुमची शब्दाचा जादूगार, तुमची शब्दांची मांडणी सुंदर आहे, गाणी सुंदर लिहितात, त्याबद्दल काय वाद नाही. ते तुमची स्पेशालिटी आहे की नाही? वाद नाही, ते स्पेशल आहे. आणि आपली पण क्वालिटी आहे. आपण काय हिंदी आहे, हा विषय आहे काय? बघा बुवा तुमचा गाण्याला कठीण नव्हतं बघा. कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों में बजते हैं. कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों में बजते हैं. जब तुम ना गाते हो सावरे, जब तुम ना गाते हो सावरे. बुवा गीत कसं होतं बघ बुवा. खानवली गावची नवलाई, म्हणून गेलेल्या त्या ठिकाणी आईचं असतं खायला पाहिजे. बुवा या क्षेत्रामध्ये आपला मायबाप कोण असेल, आपला सर्व आपला ईश्वर कोण असेल तर ही बसलेली जनता. बरोबर की ही जनता ही ईश्वर आहे आपला. ही जनता जनार्दन नसेल तर आपली ही कला शून्य किमतीची आहे. लक्षात घ्या. साधू संतांनी सांगितलंय देव दगडात नसून तो माणसामध्ये शोधायला शिका, आहे की नाही? तेव्हा बुवा हे परमेश्वराचं रूप आहे. लक्षात घ्या. ठाई ठाई परमेश्वर आहे, कणा कणामध्ये परमेश्वराचं रूप आहे, स्वरूप आहे. लक्षात घ्या. काय म्हणतो बघा.
खानवली गावची नवलाई कोलीवाडीत बसला महागणपती खानवली गावची नवलाई कोलीवाडीत बसला गणपती सुख समृद्धी लाभो साऱ्या गावात 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 धंदयाचा हा चढलेला बसलेल्या दारी वासून जन्म नाही रे तुझ्यासारख्या या नराच्या जातीला फेमस जागा पाहिजे पैसा आले आहे की नाही पैसा आलाय आता गाण्यात तुला पैसा काढतो बोलतो बघा बुवा तुमच्या पैशावरनं पैसा काढतोय बघा गाण्यावर घेतोय जागे झालंय सारा गाव तांबड फुटायला लागले जागे झालंय सारा गाव तांबड फुटायला लागले तुझी घागेर पाणी सुटायला लागले तुझी घागेर नळाला पाणी सुटायला लागले बुवा जरा भारी नाही का नोट पाहून शाहीर नोट पाहून शाहीर होत येड निखूळ म्हणजे बोल पैसे बघता ना पैसा दे पैसा दे पैसा दे या पैसा दे बुवा जरा पाय ठाण्यावर नसतो भरपूर मी बऱ्याच एवढ्या बाऱ्या बघतो ना पैसा बघा तर ह्याची दिवस कायदी झाली हा बुवांची कायदी होत यायची ना अरे पैसा आलं पैसा 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 मोहन असावा बुवा जास्त म्हणून म्हणतो बघा पैशावरनं गाणं घेतो बघा नोट पाहून शाहीर होत येड निखूळ बुवा तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर देतो बघ होत बोलून शाहीर होत येड निखूळ खुश होऊन बोलतो या बघा पैसे आलं खुश होऊन बोलतो या बघा पैसे आले होती
खुश हो